तुम्हाला काय वाटतं की सर्वसामान्य माणसासाठी उत्तम आणि समृद्ध महाराष्ट्र करायचा असेल तर कोणत्या बाबी आहेत ज्याच्यावर सर्वात प्रथम काम केलं पाहिजे? सगळ्याच बाबी आहेत. तरी प्रायोरिटी म्हणून काय जर का शहर पाहिली तर आपण सुरू करूया समस्या. पहिली गोष्ट होते मुलांच्या शिक्षणापासून. अगदी केजी पासून मग कॉलेजपासून असं सगळं पुढे जातं. पहिली तिकडेच तारंबळ उडते की आपल्या मुलाला म्हणजे मुलीला कोणालाही शाळेमध्ये ॲडमिशन देणे, चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन देणे, त्याच्यानंतर शालांत परीक्षा पास झाल्यानंतर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देणे, ते झाल्यानंतर सगळं शिक्षण झाल्यानंतर चांगली कंपनी असेल तिकडे त्याला नोकरी मिळवून देणे. हे शहरी प्रश्न झाले. शेतीच्या विषयात जर का ग्रामीण भागामध्ये गेलो तर कोणीतरी मला त्या दिवशी विचारलं की तुम्ही एवढे शेतकरी म्हणताय, तुमच्याकडे काय योजना आहे शेतकऱ्यांसाठी? म्हटलं खरंच मोठा प्रश्न आहे. आणि म्हटलं मला तर शेतीतलं काही कळत नाही. माझ्यावरती विरोधक तसाच आरोप करतात आणि तो खरा आहे, कारण मी शहरी बाबू आहे. पण ज्या वेळेला आपण या प्रश्नाकडे बघतो तेव्हा एक लक्षात येतं की आज संपूर्ण परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर जर का विजेचं भारनियमन आहे, हे भारनियमन एवढं भयंकर आहे की दिवसाला वीजच नसते. काय काय ठिकाणी तुम्ही मगाशी बोललो 4-4 दिवस वीज नाहीये. मुलांना घरच्या घरी अभ्यास करायला सुद्धा वीज नाहीये. आणि आपण त्या परंपरेमधले आहोत, शुभम करोती कल्याणम. दिवे लागणीची वेळ, ह्या दिवे लागणीच्या वेळेला सुद्धा अनेक ठिकाणी घरामध्ये दिवा नसतो. कुठून तुम्ही सुरुवात करणार समस्यांना? कसं करणार तुम्ही? मग त्याच्यासाठी हे प्रयत्न. मला एक सांगा, तुमच्याकडे अशी माणसं आहेत का की जी सगळं बदलू शकतील? तुमच्या इच्छा, नेत्याला शेवटी इच्छा, त्याची व्हिजन, त्याची एक आराखडा द्यावा लागतो. व्हिजनरी असायला लागतात आणि कष्टकरी असायला लागतात. अशी माणसं तुमच्याकडे आहेत का? निश्चित आहेत. आणि त्याच्यामध्ये आवश्यकता नाही की तुम्हाला मला ते ज्ञान असायला पाहिजे. एक्झॅक्टली. पण त्यांना तुम्ही तिकडे शेवटी तिथपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजेत ना. जर का प्रश्न सोडवायचे असतील तर प्रश्न सोडवण्याची आधी धमक पाहिजे आणि तुम्हाला परिश्रम करण्याची एक जिद्द पाहिजे. पण इथे उद्धव असं दिसतं की संपूर्ण राजकीय पक्षांमध्येच, म्हणजे केवळ शिवसेनेत नाही, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, कोणताही राजकीय पक्ष, अपवाद नाही, मी कुठचाही राजकीय पक्ष अपवाद नाही, त्याचे कार्यकर्ते, त्यातली माणसं जी आहेत ती अभ्यास करतात. त्यांना माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा महाराष्ट्र चांगला घडला, प्रगत झाला, म्हणजे यशवंतराव चव्हाणांचं आपण नाव घेतो, त्यांनी मंगल कलश आणल्यानंतर, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर महाराष्ट्राची सुरुवातीची जी भरभराटीची वर्ष होती त्या काळातला प्रत्येक माणूस तुम्ही काढून बघा, त्याच्यात गुणदोष काही असो, त्याने प्रचंड त्याच्या विषयाचा अभ्यास केलेला, जलसंधारण, सिंचन, आणि त्याला इतकी माहिती असायची. आता असं दिसतं की आरडाओरडा करण्यापलीकडे, म्हणजे तुमच्या पक्षात सुद्धा याला अपवाद नाही, राष्ट्रवादी काँग्रेस अपवाद नाही, काँग्रेस अपवाद नाही, कोणताच पक्ष अपवाद नाही या गोष्टीला, भाजप. पण या सगळ्या अभ्यासाची जोड देऊन ती अंमलात आणण्याकरता तळमळ असणं, म्हणजे अशी एक माणसं उभी राहिली आपल्याकडे की ज्यांनी संसदांपर्यंत हलवून सोडलं. मग ते सी डी देशमुख असो, बॅरिस्टर नाथपै असो, पासून इथे खाली रामभाऊ म्हाळगी असो, कोणी, म्हणजे मधु दंडवतेनी आणि जॉर्ज फर्नांडिसनी इतर अनेक गुणदोष असतील, कोकण रेल्वे आणण्याकरता जो अपार संघर्ष आणि कष्ट केले, अशी माणसं. आता तुमचा पक्ष अपवाद नाही, हे म्हणून मी तुम्हाला विचारतो, संपूर्ण राजकीय कल्चरमध्येच अशा प्रकारचा अभ्यासपणा आणि लोकांसाठी करण्याची तुमची इच्छा असली तरी नेते म्हणून माणसं दिसत नाहीत, लोकांविषयी तळमळ नाही, फक्त करिअर म्हणून राजकारण केलं, तर ह्याच्यावर तुम्ही मात कशी करणार? हे तोडणार कसं दुष्ट? ही जबाबदारी नेतृत्वाची आहे. तुम्ही नेते आहात. बिलकुल. त्याच्यामुळे ही जबाबदारी मी म्हणतो माझीच आहे. आणि यशवंतरावांचा तुम्ही उल्लेख केलात. मी कराडला ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या संवाद दौऱ्यासाठी गेलो होतो तेव्हा यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन घेऊन मी बाहेर आलो, तेव्हा त्या गर्दीमध्ये एक वयस्कर शेतकरी होता. माझ्या जवळ आला, मला म्हणाले मला काहीतरी बोलायचंय. मी म्हटलं बोला, तुम्ही काय बोलायचं सगळ्यांसमोर बोला. त्यांनी मला सांगितलं की मी यशवंतरावाचा कार्यकर्ता होतो, यशवंतरावांचं मी निवडणुकीचं काम करायचो, गेली 40 वर्ष मी काँग्रेसची एकनिष्ठ राहिलो, पण गेल्या 40 वर्षात आमच्या पदरात या काँग्रेसने दगडधोंड्याखेरीज काही घातलं नाही. आजपासून मी तुमचं काम करणार, शिवसेनेचं राज्य आलं पाहिजे, काय करू शकाल ते तुम्हीच करू शकाल, दुसऱ्या कोणावरही आमचा विश्वास नाही. आता गेल्या वेळेला सुद्धा 2004 साली आमच्याकडे कोण होते? आता जे तुम्ही म्हणतायत किती लोक सोडून गेली शिवसेना, किती लोकांना शिवसेनेतनं काढलं. 2004 साली जे आम्ही वचन दिलं होतं कर्जमुक्तीचं आणि मोफत इलेक्ट्रिसिटीचं, समजा त्यावेळेला सत्ता आली असती तर आमच्याकडे कोण लोक होती? आणि जर ती लोक होती ती आतापर्यंत त्याच्यातली किती लोक निघून गेली? किंबहुना 95 साली जेव्हा आमचं सरकार पहिल्यांदा आलं होतं त्याही वेळेला आम्हाला सत्तेचा अनुभव कुठे होता?
पण तो नसताना सुद्धा कृष्णा खोऱ्याचं काम आम्हीच मार्गी लावलं होतं. दुर्दैवाने ते अजूनही रखडलेलं आहे. मुंबई पुणे रस्ता हे कलाकार मन असलेल्या शिवसेना प्रमुखांचं स्वप्न, आणि ते योगायोगाने गडकरीनेच पार पाडलं. तुम्हाला असं म्हणायचं का सुदैवाने किंवा दुर्दैवाने? असं नाही ना म्हणायचं. नाही, मी सुदैवानेच म्हणतो, कारण चांगलीच गोष्ट आहे ती. दुर्दैव कशाला पाहिजे? नाही, गडकरींनी पार पाडलं. तो त्यांचा प्रश्न असू शकतो, पण मी सुदैवानेच म्हणतो. मी कोणाही बद्दल वाईट बोलत नाही, उलट चांगलंच झालं ते. हे स्वप्न शिवसेना प्रमुखांनीच दाखवलं ना, मुंबई पुणे रस्त्याचं. कुठे शिवसेना प्रमुखांना त्यावेळेला अनुभव होता प्रशासनाचा? त्याच्यानंतर पुण्याची जी भरभराट झाली, मग तो IT पार्क असेल, काही असेल, हे कोणाचं कर्तृत्व आहे? त्याही वेळेला आमच्याकडे असं म्हटलं जात होतं की अननुभवी माणसं आहेत. पण त्यावेळेला वांद्रे ते वरळी हा सागरी महामार्ग शिवसेना प्रमुखांच्याच हस्ते भूमिपूजन झालं. 2004 साली तो पूर्ण होणार होता. तो अजूनही वरळीला टेकत नाहीये. हिंदुत्व या ब्रँडचं जे ताकद आहे ती प्रचंड होती, आणि त्याच्या जोरावर केंद्रामध्ये सरकार NDAचं आलं होतं वगैरे. आज असं दिसतं की हिंदुत्व या शब्दाला तसा बहुमुखी अर्थ प्राप्त झालेला आहे, आणि दुसऱ्या बाजूने म्हणायचं झालं तर तसा काही अर्थ उरलेला नाही. अशा वेळेला आयडियोलॉजी म्हणून कोणत्याही प्रकारे काम करणं हे कटकटीचं आणि कठीण. म्हणजे तुम्हाला कोणी विचारलं की आता हिंदुत्व म्हणजे काय नेमकं, आता सध्या काय चालू आहे, हिंदुत्वाच्या ब्रँड खाली काय काय चालू आहे कामं, तर मग तुम्ही काय? पहिल्या प्रथम एक गोष्ट मला असं वाटतं मी थोडी सांगायला पाहिजे. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर ज्या वेळेला आपल्या धर्मावरती संकट आलेली आहेत, ज्या वेळेला आपल्या देशावरती संकट आलेले आहेत, त्या वेळेला प्रत्येक वेळी मी म्हणेन महाराष्ट्रातनं कोण ना कोणतरी कुठून अत्यंत कणखरपणाने उभा राहिलेला आहे. आपलं दैवत म्हणून छत्रपतींकडे पाहिलं तर त्या व्यतिरिक्त दुसरं उदाहरण देण्याची गरजच नाहीये. त्याच्यानंतर सावरकर सुद्धा मराठीच, कशाला RSSचे संस्थापक हेडगेवार सुद्धा नागपुरातलेच. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला महाराष्ट्र देशासाठी आणि हिंदुत्वासाठी धावून गेलेला आहे. आज सुद्धा संपूर्ण देशामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं तो एक अस्सल मराठी माणूस आहे. त्याच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटतो. याचाच अर्थ असा की तुम्ही मराठी आणि हिंदुत्व वेगळे नका करू. होतंय असं की आपल्याकडे काँग्रेसनी ज्या जातीपातीच्या भिंती उभ्या केल्यात त्या आत्ता हळूहळू तुटायला लागल्यात. कारण लोकांना आता कळायला लागलेलं की अरे आपल्याला ह्यांनी विखरून ठेवलं. आपण मराठी म्हणून ज्या वेळेला विषय घेऊन उभा राहतो त्यावेळेला पु ल देशपांडेंच्या वाङ्मयामध्ये सुद्धा हे उल्लेख मिळतात की तेव्हा आपण मराठी म्हणून उभं राहतो, मग छत्रपतींचं रक्त आपल्या अंगात वगैरे सगळे वीरश्री आपल्या अंगामध्ये येते. पण मग तोच मराठी माणूस गल्लीमध्ये त्याचं कोळ्याच्या कोष्ट्याची, कोष्ट्याची कुणब्याची, कुणब्याची टेल्याची हे पटत नाही. ह्याला जबाबदार कोण?